पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की आता हे पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे पैसे अखेर कधी मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, भारतातील कोट्यावधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासादायक ठरणार आहे. केंद्र सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 22वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले निकष पूर्ण केले आहेत त्यांच्या बँक खात्यात लवकरच 2000 जमा होणार आहेत. मित्रांनो, 17 आणि 18 फेब्रुवारी 2026च्या ताज्या माहितीनुसार केंद्र सरकारने 22व्या हप्त्याचा निधी मंजूर केला असून तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर FTO प्रोसेस असा मेसेज येण्यास सुरुवात झाली असून फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील. जर तुम्हाला अद्याप हप्ता मिळाला नसेल तर तुमचे खालील काम पूर्ण असल्याची खात्री करा. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. मित्रांनो, नंबर 1, अधिकृत वेबसाईट. सर्वात आधी pm-kisan.go.in वर जा. नंबर 2, नो युअर स्टेटस. होमपेजवरील नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. नंबर 3, नोंदणी क्रमांक भरा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि दिलेल्या कॅपचा कोड टाका. 4, OTP पडताळणी. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा. नंबर 5, माहिती तपासा. स्क्रीनवर तुम्हाला 22व्या हप्त्याची स्थिती दिसेल. जर तिथे FTO प्रोसेस येस असेल तर तुमचे पैसे येण्यास लवकरच जमा होतील. जर तुम्ही पात्र आहात पण खात्यात पैसे आले नाहीत तर खालील बाबी तपासा. अधिकृत हेल्पलाईन नंबर. मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात गरजांसाठी मोठा आधार आहे. पेरणीच्या काळात हे पैसे मिळाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. आजच तुमचे स्टेटस तपासा आणि आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा. यांनी KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही याची खात्री करा. तर मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर या PM किसानच्या योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर जे प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे ते पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हा व्हिडिओ झाला तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.